खाल्लंय तिला केवढं मोठं घुस खाल्ल्या वाटतं. घुस बेडकी कुठली. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता शाकंभरी कॉलनी चंबुकडी या एरियामध्ये आले. या ठिकाणी यांच्या इथं कंपाऊंडच्या आत साप आला आहे. तर 2026चा पहिलाच रेस्क्यू आहे. या ठिकाणी घोणस जातीचा विषारी साप आहे, बघू शकता. कसं काय दिसलं तुम्हाला? ते आमच्या मिसेस दारात कचरा टाकायत होत्या. दारात येताना बरोबर दिसलं, त्यांना दिसून आलाय साप. तर माझ्यासोबत सर्पमित्र निलेश सूर्यवंशी देखील आहेत. तर बघूया आपल्याला या सापाला कसं रेस्क्यू करता येईल. तर आज 1 जानेवारी 2026 आहे, नवीन वर्ष चालू झालेलं आहे. तर फर्स्ट रेस्क्यू आहे 2026चा. सगळ्यांना पहिल्यांदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. तर बघूया आपल्याला सापाला कसं रेस्क्यू करता येईल. तर आवाज ऐकू शकतो सापाचा. म्हणूनच ही कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करते. तर म्हणूनच सापाला धोका वाटल्यानंतर अशा पद्धतीने तो चेतावणी देतोय की माझ्यापासून धोका आहे आणि माझ्यापासून लांब राहा. तर खाल्लंय तिला केवढं मोठं घुस खाल्ल्या वाटतं. घुस बेडकी कुठली. घुस नाही तर काय तर घुसच खाल्ली. सापाने इथं खाल्लंय काय तर घुस मोठंच काय तर खाल्ले. घुस वगैरे काय तर खाल्ली असणार आहे. वेट पण आहे, बघू शकताय केवढं. पहिला जात नव्हता साप आतमध्ये, परत आणि मी हातानं पकडला आणि आता गेलाय साप. मी हातानं घुनच पकडत नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय भरपूर सारे. तर या ठिकाणी अडचण होती, इकडं तिकडं बोळ होता त्या साईडला, तिकडे जाईल म्हणून मी या ठिकाणी हाताने पकडले सापाला. तर कोणालाही सापाची योग्य माहिती असल्याशिवाय साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका, हे तुमच्या जीवावर बेतू शकते. पॅक करूया आपण आता. तर आपण सापाला सेफली रेस्क्यू केलाय. त्याला लगेचच आपण वनविभागाकडे सुपूर्द करणार आहे. तर आत्ता रेस्क्यू केलेल्या घोणसला आपण वनविभागाकडे सुपूर्द करायला या ठिकाणी आलो आहे. तर परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला देखील नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर या पकडलेल्या घोणस सापाला आपण वनविभाग रेस्क्यू टीमचे ओमकार गटकर सर आहे, त्यांच्याकडे सुपूर्द करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.